नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाट परिसरात सोमवारी पहाटे भीषण तिहेरी अपघात घडून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्राथमिक माहितीनुसार रेतीने भरलेला भरधाव डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला गेला आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टोल कर्मचारी आणि पेट्रोलिंग पथक घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच मालेगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसने अपघातग्रस्त डंपर आणि ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या किंकाळ्या, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस, टोल नाक्यावरील कर्मचारी आणि मदत पथकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. जखमींना तातडीने धुळे येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मालेगाव तालुक्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी एकाचे नाव योगेश मंडलिक, राहा सोयगाव असे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मदत कार्य सुरू असताना काही टोल कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत काही काळ टोल वसुली बंद ठेवली. आम्हाला कोणतेही सुरक्षा कवच किंवा विमा संरक्षण उपलब्ध नाही. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.